पांगरखेडचे माजी सरपंच गणेश नालिंदे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश। मेहकर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाणारे पांगरखेड येथील माजी सरपंच गणेश नालिंदे यांनी मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे। यावेळी शिवसैनिक उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आज पांगरखेड या आदर्श गावचे माजी सरपंच गणेशराव नालिंदे साहेब यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत म्हणजे जे प्रमुख सहकारी आहे पांगरखेडचे त्यांच्या समवेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे। मुळात त्यांच्या समवेत खूप मोठे चांगले सवंगडी या ठिकाणी काम करतात। आमचे शिगणे साहेब आहेत किंवा बळीरामजी राऊत साहेब आहेत, आणखी धनसिंगजी ही यापूर्वी आमच्यासोबत होतीच, परंतु आता पांगरखेड हे आदर्श गाव आहे ते आमच्याबरोबर तिथली जी चांगली माणसं होती त्यांच्यावर आमचं लक्ष होतं, कारण पांगरखेड आदर्श गाव आहे। आदर्श गावची आदर्श मंडळी शिवसेनेमध्ये आल्यामुळे आमच्या पक्षात आल्यामुळे आता खऱ्या अर्थानं आम्हाला तर समाधान वाटते। आणि दुसरं असं की पांगरखेड्यामध्ये जो काही आणि चांगल्या काम मी स्वतः ते गाव पाहिलेलं आहे, त्या ठिकाणी ज्या सोयीसुविधा या मंडळींनी केलेल्या आहेत त्यांचा आदर्श घेऊन त्यांना पुढं करून आपल्या मतदारसंघातली बाकीची जी गावं आहेत ती सुद्धा आपल्याला आदर्शवत करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे। त्यासाठी मला निश्चित आपल्या टीमचं सहकार्य मिळेल आणि बाकीच्यांना मार्गदर्शन मिळेल। दुसरं असं की या मातीतल्या माणसामध्ये या गावामध्येच आपला भागाला आपल्या गावाला बदल करून दाखवण्याची क्षमता असते। खरं म्हणजे या माणसामध्ये ती क्षमता आहे, त्यांनी ते दाखवलेलं आहे। आता याच्याही पलीकडे त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये भरपूर अन्न म्हणजे त्याला काय म्हणू आपण शेती उत्पन्न, खायला अन्न आणि बेरोजगार मुलांना नोकरीचं साधन देण्याच्या दृष्टीनं आपल्याला सगळ्याला वाटचाल करायची। आपला जो विकास आहे तो आपल्यालाच करायचा आहे, दुसरा कोणी या ठिकाणी करणार नाही। आणि त्यासाठी पांगरखेड्यासारखी जी काही चांगली माणसं आहेत अशी गावागावात आपल्याला माणसं निर्माण करायची, अशी गावं निर्माण करायची, हे आपलं सगळ्यांचं यापुढे ध्येय राहणार आहे। तुम्ही शिवसेना या पक्षामध्ये आमच्यामध्ये आलात, तुमचं स्वागत करतो। तुमच्यामुळं इतर गावांनाही फायदा होईल अशा प्रकारच्या आशा व्यक्त करतो। या बाबतीत आपण नेतृत्व करावं ही विनंती करतो आणि तुमचं स्वागत करतो। जय महाराष्ट्र।